अहिल्यानगर जिल्हा तसा साखर कारखाने व ऊस तोडीच्या टोळ्यांसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मोठ्या प्रमाणे ऊसतोड कामगारांच्या टोळ्या या राज्यभरात ऊस तोडीसाठी जात असतात। या सर्व गोष्टींमध्ये मध्यस्थी व मुकादम हे फार महत्त्वाची भूमिका बजावतात। राज्यातून आलेल्या अनोळखी शेतकऱ्यांची ऊसतोड कामगार टोळीसाठी मानधनाची बोली हेच लोक करत असतात। या सगळ्यातच एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे। ऊस तोडणी काम करून देतो असा विश्वास दाखवून खानापूर तालुक्यातील शेतकऱ्याकडून तब्बल 2,75,000 रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। या प्रकरणी शेतकरी संकेत संजय वाघ राहणार घानवड तालुका खानापूर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। तक्रारीत म्हटले आहे की गोकुळदास भागवत उकिरडे व संदीप रेवन्नानाथ उकिरडे राहणार रास्तापूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर याने ऊस तोडणी कामासाठी 8 मजुरांना आणून देतो असे सांगून नोटरी करून घेतली। यावेळी त्याने ॲडव्हान्स म्हणून 2,75,000 रुपये घेतले। उर्वरित 2,85,000 काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते, परंतु काम सुरू न करता सदरील व्यक्तीने फोन उचलणेही बंद केले। पीडित शेतकरी विचारपूस करण्यासाठी फसवणूकदाराच्या घरी गेल्यावर तो घरात नसल्याचे तसेच तो कोठे आहे हे माहीत नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले, असेही तक्रारीत नमूद केले आहे। सदर प्रकरणात पीडित शेतकऱ्याने नेवासा, शनिशिंगणापूर व सोनई पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली होती, मात्र त्याला मदत मिळाली नाही। त्यामुळे अखेर न्याय मिळवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घ्यावी लागली आहे। शेतकऱ्याची मागणी आहे की माझी झालेल्या फसवणुकीची रक्कम परत मिळावी व फसवणूक करणाऱ्या संदीप उकिरडे व गोकुळदास उकिरडे यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या सगळ्या गोष्टींवर आता पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे साहेब काय पाऊल उचलतात व शेतकऱ्याला काय न्याय मिळेल याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। नेवासा तालुक्यातील ताज्या घडामोडींसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।